कधीकधी ना अगदी साध्या-सुध्या गोष्टी आपल्याला मानवी स्वभावाबद्दल खूप खोलवर काहीतरी सांगून जातात. आज आपण अशीच एक गोष्ट ऐकणार आहोत आणि त्यातून समजून घेऊया की आपल्या सवयींमध्ये खरं तर किती अदृश्य शक्ती लपलेली असते. काय वाटतं, एखादा विश्वास म्हणजे मनातली एखादी समजूत खऱ्याखुऱ्या दोरी इतकी मजबूत असू शकते का? प्रश्न साधा वाटतोय, पण तो खूप खोल आहे, नाही का? आणि आजची आपली गोष्ट बरोबर ह्याच प्रश्नाभोवती फिरतीये. चला तर मग बघूया यात काय उत्तर दडलंय. तर गोष्ट आहे एका लहानशा गावात राहणाऱ्या कुंभाराची. आता या कुंभाराकडे होती 2 गाढवं आणि तो त्यांची खूप काळजी घ्यायचा, अगदी जीवापाड. त्याचं आयुष्य कसं होतं माहितीये? एकदम घड्याळाच्या काट्याप्रमाणे. रोजचं ठरलेलं पक्कं रुटीन. त्याचं रुटीन असं होतं, रोज सकाळी दोन्ही गाढवांना सोबत घ्यायचे आणि शेजारच्या गावात माती आणायला जायचं. काम झालं की परत येताना वाटेत एक ठरलेली जागा होती. तिथे एका झाडाखाली दोन्ही गाढवांना दोरीने बांधायचं आणि स्वतः मात्र दुसऱ्या झाडाच्या सावलीत मस्त आराम करायचा. हा त्याचा रोजचा नियम होता, जो कधीच चुकत नसे. पण मग एका दिवशी सगळं काही नेहमीसारखं नाही घडलं. नेहमीप्रमाणे तो आराम करायला थांबला आणि त्याच्या लक्षात आलं, अरे देवा, एका गाढवाला बांधायला आपल्याकडे दोरीच नाहीये. एकच दोरी होती. आता काय करायचं? बिचाऱ्याने एका गाढवाला बांधलं आणि दुसऱ्याला तसंच मोकळं उभं केलं. पण ज्याला बांधलं नव्हतं ना, ते गाढव एकदम बेचैन झालं. इकडे तिकडे फिरायला लागलं, ओरडायला लागलं, केकाटायला लागलं. कुंभाराला क्षणभरही आराम करणं मुश्किल झालं. त्याची ही सगळी धडपड तिथून जाणाऱ्या एका गावकऱ्याने पाहिली. तो हसला, कुंभाराजवळ आला आणि म्हणाला, एक काम कर, जरा विचित्र वाटेल पण ऐक. दोरी नाहीये ना, काही हरकत नाही. तू फक्त त्याच्या गळ्याभोवती दोरी बांधल्यासारखं नाटक कर आणि ती दोरी झाडाला बांधतोय असं दाखव. कुंभाराला आधी वाटलं की हा काय वेडेपणा आहे, पण दुसरा काही उपाय नव्हता, म्हणून त्याने तसं करून पाहिलं. आणि आश्चर्य म्हणजे काय, जसं त्याने ते बांधण्याचं नाटक पूर्ण केलं ना, ते गाढव एकदम शांत उभं राहिलं, जणू काही त्याला खरोखरच कोणीतरी बांधलंय. वाह! कुंभाराने सुटकेचा निश्वास टाकला आणि मस्त आराम केला. उठल्यानंतर त्याने खऱ्या दोरीने बांधलेल्या पहिल्या गाढवाला सोडलं. पण ज्याला फक्त बांधण्याचं नाटक केलं होतं ना, ते गाढव आपल्या जागेवरून अजिबात हलेना, 1 इंचही पुढे येईना. आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे, असं का झालं असेल? त्याला तर कोणतीच दोरी बांधलेली नव्हती. मग ते अडकलं कुठे होतं? याचं उत्तर दडलंय त्याच्या सवयीमध्ये. नशीब बघा, तोच गावकरी पुन्हा त्याच वाटेने परत येत होता. त्याने कुंभाराची ही अडचण पाहिली आणि तो परत हसला. म्हणाला, अरे मित्रा, त्याला बांधण्याचं नाटक केलंच ना, मग आता त्याला सोडण्याचं सुद्धा नाटक करावं लागेल. कुंभाराने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं, पण त्याने तसंच केलं. सोडण्याचं नाटक केलं आणि काय, एका क्षणात ते गाढव त्याच्या मागे चालू लागलं. कुंभार तर पुरताच चकित झाला होता. आणि मग तो गावकरी जे वाक्य बोलला ना, तेच या अख्ख्या गोष्टीचं सार आहे. तो गावकरी म्हणाला, ही आहे सवयीची शक्ती. त्या गाढवाच्या मनामध्ये रोज बांधले जाण्याची सवय इतकी पक्की बसली होती की त्याच्यासाठी ती न दिसणारी अदृश्य दोरी खऱ्या दोरीपेक्षाही जास्त खरी बनली होती. आणि खरं तर हाच या गोष्टीचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. आपल्या सवयी आपल्या प्रत्येक कृतीला आकार देत असतात. मग त्या मर्यादा खऱ्या असोत किंवा नसोत, एकदा का मनाने त्यांना स्वीकारलं की ते आपल्यासाठी वास्तव बनून जातात. म्हणजे बघा, इथे 2 प्रकारच्या दोऱ्या आहेत. एकीकडे आहे खरी, भौतिक दोरी, जी आपल्याला दिसते, जी बाहेरच्या जगात आहे. आणि दुसरीकडे आहे सवयीची दोरी, जी मानसिक आहे, आपल्या आत आहे आणि ती दिसत नाही. पण या दोन्हींमध्ये जास्त ताकदवान कोणती? तर तीच, जी दिसत नाही. या सगळ्याचा अर्थ जर एका वाक्यात सांगायचा झाला तर तो हा आहे, आपण जे मानतो तेच आपलं वास्तव बनतं. त्या गाढवाच्या बाबतीत मी बांधलेलो आहे हा विश्वासच त्याची खरी दोरी बनला होता. बरं, मग आता पुढचा प्रश्न येतोय की या अदृश्य दोऱ्या जर इतक्या शक्तिशाली आहेत, तर त्यांचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी कसा करायचा? म्हणजे चांगल्या सवयींची मुळं आपल्या आयुष्यात खोलवर कशी रुजवता येतील? याचं उत्तर तसं सोपं आहे, पण त्याला संयम लागतो. सुरुवात नेहमी छोट्या गोष्टींपासून करायची. एकावेळी फक्त एकाच चांगल्या सवयीवर लक्ष द्यायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, रोज थोडा थोडा सराव करायचा. सातत्य हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे. चांगल्या सवयी म्हणजे काय? जसं की दयाळूपणा, प्रामाणिकपणा किंवा रोज कष्ट करण्याची सवय. हो, सुरुवातीला या गोष्टींसाठी थोडे प्रयत्न करावे लागतात. पण एकदा का या सवयी आपल्या अंगवळणी पडल्या ना, की आपलं आयुष्य फक्त सोपं नाही, तर खूप जास्त आनंदी आणि अर्थपूर्ण बनतं. आणि आता जाता जाता एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी.
त्या गाढवाप्रमाणे आपल्या आयुष्यात अशा कोणत्या अदृश्य दोऱ्या आहेत, अशा कोणत्या सवयी आहेत ज्यांनी आपल्याला नकळतपणे बांधून ठेवलंय आणि आपलं वास्तव घडवत आहेत, याचा विचार नक्की करा.